कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चला, झाली ना सगळी तयारी? घेतलंय ना सगळं? काही विसरलं नाही ना? घेतलं। माझं स्वेटर राहिलंय, महत्वाचं काही विसरू नका। जा पटकन घेऊन ये। हा राजू, मी काय म्हणते, पुष्पा काकी चिरली असेल का ग परत घरात? काय माहिती आता, पोलीसच शोधून काढतील बघ। काकी चांगली वाटली होती तरी। हा आवरलं। पोरांनो, माझा लय जीव गुतवून घेऊ, नाही तर मागणं लय त्रास होतो। चला निघायचं ना? वाटलं नव्हतं असं घर सोडावं लागेल। हे बघा, असा त्रास करून घेऊ नका कोणी। आपण नेहमीसाठी थोडी ना चाललोय हे घर सोडून। 2-4 दिवसांचीच तर गोष्ट आहे। चला निघूयात, तिथे वाट बघत असतील आपली। चला। थांबा, एक मिनिटात आले। हा आता चला। हे काय, ही बरणी कशाला? राजू, कितीही केलं ना तरी घरची चव बाहेर मिळत नसते। हे लोणचं ना तिकडे आपल्याला आपल्या घराच्या चवीची आठवण करून देईल म्हणून। सूर्या, अति चोरी झालं म्हणून कळलं, वाईट झालेला का? अरे गावात अशा जर चोऱ्या होत राहिल्या तर अवघड आहे ना का? सूर्या, तू डॅडीकडे जाऊन राहतोस हे कळ। हे बाकी बरं केलंस हं? अरे तिथं तुला कसलं टेन्शन नाही। आता खाली नोकर आहेत, पाहिजे ती गोष्ट हातात। मजा आहे बाबा तुझी। मी तर म्हणतो तू तिकडं आयुष्यभर राहिला तरी चालतंय, काय टेन्शनच नाही का हो? आता एवढं आयुष्य आरामाचं जगणं कोण सोडेल बरं? सूर्य आता तिकडचाच होणार। अहो काय बोलताय? उगा आपलं उचलली जीभ लावली टाळ्याला। अहो पोलिसांना तपास करायला 2-4 दिवस लागणार आहेत म्हणून चाललोय आम्ही। आणि डॅडी म्हणले ते बाहेरनं कुठलं तरी स्पेशल पोलीस येणार आहेत, त्यांचा तपास झाला की आम्ही परत येणार आहे आमच्या घरी राहायला। आणि कसं असतं माहितीये का, आपलं घर हे छोटं असू दे, नाहीतर पडकं असू दे, नाहीतर जुनं असू दे, आपलं घर हे आपलं असतं। आम्हाला उशीर होतं, जातो आम्ही। सूर्या, मी आलेच, तू हो पुढे। रिक्षात सामान ठेव। ये लगेच, चल। हा ओ ग ते माझं गुलाबाचं फूल, कसलं टवटवीत फुललंय आज माहेरची माणसं येणार म्हणून। नाहीतर आम्ही किती बी वाजरा कायम कोमेजलेलंच असते। आज जरा बघतो तिच्याकडे। हा, तुझ्यासाठी 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 आलो घरात, ए राधा ग, तुझ्यासाठी आलो घरात, तेजू। मग
काय बेत काय आजचा? ते गाजरचा हलवा, बासुंदी, पुरी आणि भाजी. वा वा, माहेरची माणसं येती घरा, तोची दिवाळी दसरा. एक नंबर. एवढं सगळं हलवा, बासुंदी, पुऱ्या कशाला पाहिजे? अहो, पण ते डॅडी म्हणाले स्वागताची तयारी करा म्हणून केलं हे सगळं. काय कसलं स्वागत? घर बिकेला लावती काम का? अन्नछत्रदान उघडले आम्ही. कुणी बी यावं आणि पंक्तीला बसावं का? सोडा सोडा मला. ए, सोडा काय सोडा? उद्यापासनं साधं जेवण बनणार. पिठलं, भाकरी, गवार, भाजी, कोबी, एकदम साधं. आली वाटतं धिंड. या 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 जावई बापू या. तुमचं आमच्या घरात मनापासून स्वागत आहे. घ्या लाडू घ्या. तुम्ही येणार म्हणून अख्ख्या गावात लाडू वाटले. हा डॅडी हे सगळं करायची काय गरज होती? असं कसं? आमचे जावई बापू पहिल्यांदा आमच्या घरी राहायला आले. तुम्ही पहिले जाऊयात जे असे आपल्या घरच्या लोकांना घेऊन आमच्या घरी राहायला आले. असं जावई मिळायला भाग्य लागतं हो. मग एवढं करायला नको का? मला सांगा, असं जावई घरी येण्याचं भाग्य किती सासऱ्याला मिळालं असेल ते तुम्ही आम्हाला दिलं. तुमचे आभार किती कसे मानू तेच आम्हाला कळणं झालंय. खरं तर तुमचं यापेक्षा मोठं जंगी स्वागत व्हायला पाहिजे. अरे ए थांबलात कसे बाई, वाजवा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.